नमस्कार, सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण चमचमीत अशी वजडी फ्राय कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम वजडी 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर ती कढईमध्ये घालायची, पाणी घालायचे, मीठ घालायचे आणि एक उकळी काढून घ्यायची। त्यानंतर ती थंड पाण्यामध्ये घालायची, आणखीन 1-2 वेळेस धुवून घ्यावी। कुकरमध्ये तेल घालायचे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान परतल्यानंतर धुवून घेतलेली वजडी त्यामध्ये घालायची, हळद घालायची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मीठ याची पेस्ट घालायची आणि 5 मिनिट छान परतायचे। त्यानंतर गरम पाणी घालायचे। कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। वजडी इथे शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर कढईत तेल टाकायचे। इथे मी 2 पळी तेल घातले आहेत। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट घालायची, काळा मसाला घालायचा, धना जिरा पावडर। हे छान मिक्स झाल्यानंतर सूप घालायचे। सूपला छान तेल सुटल्यानंतर शिजवून घेतलेली वजडी त्यामध्ये घालायची। भाजलेल्या खोबऱ्याची 2 चमचे पावडर घालायची आणि छान मिक्स करायची। 1 ते 2 मिनिटानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची, आणखीन 1-2 मिनिट छान मिक्स करून घ्यायचे। वजडी फ्राय तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।